गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिला दिनानिमित्त फक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं सुरक्षा कवच। देशात हे पहिल्यांदाच घडलं। यावेळी पंतप्रधान मोदींनी नवसारीमध्ये लखपती बहिणींशी साधला संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांना दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। देवेंद्र फडणवीस यांच्या Z+ सुरक्षेमध्ये आज महिला PSO तैनात। रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात सह्याद्री बाहेर आंदोलन। महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्याची आंदोलक महिलांची मागणी। 2022 ते 24 या कालावधीमध्ये 2389 महिलांचं किडनी दान। गेल्या 3 वर्षांमध्ये महिलांकडून 782 यकृत दान। किडनी दानामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या तिप्पट। जागतिक महिला दिनानिमित्तानं गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम। कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं मोफत लसीकरण। रायगडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। सन्मान चिन्ह देऊन महिला दिन साजरा। मुंबईतील दादरमध्ये जागतिक महिला दिन साजरा। कार्यक्रमाला ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित। मुख्यमंत्र्यांनी शक्ती कायद्यातील त्रुटी काढून तो पारित करावा, महेश सावंत यांची मागणी। केवळ आजचाच नाही तर 365 दिवस महिलांना सन्मान द्यायला हवा। रोज घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं। शिवसेनेच्या नेत्या शायना NC यांची प्रतिक्रिया। नागपुरात महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो। अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील टॉकीज कडून महिला दिनानिमित्त शोचं आयोजन। महिलांकडून छत्रपती शिवरायांचा जय। महिला दिनानिमित्त मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कारभार महिलांच्या हाती। महिला अधिकारी अंमलदार कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपवून राबवला अनोखा उपक्रम। महिला दिनानिमित्त इंदापूर पंचायत समितीमध्ये बचत गटांना कर्ज वाटप महामेळावा। मंत्री दत्तात्रय भरणेंची मेळाव्याला उपस्थिती। 121 बचत गटांना 5,09,00,000च्या कर्जाचं वाटप। वाशिमच्या शेलू बाजारामध्ये महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मॅरेथॉन स्पर्धा। जिल्हाधिकारी S भुवनेश्वरी यांचा महिलांशी संवाद। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावतीमध्ये वॉकेथॉन 2025चं आयोजन। मोठ्या संख्येनं महिला सहभागी। गोंदियात जागतिक महिला दिनानिमित्त शेकडो महिलांची सायकल रॅली। नऊवारी नेसून सायकल चालवत महिला दिन केला साजरा। जळगावमध्ये महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी आणि महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार। यावेळी गुलाबराव पाटलांनी महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू ठेवण्याच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची करून दिली आठवण। जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये कुंकुमार्जन सोहळा आणि महासंमेलन। कार्यक्रमामध्ये विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। लातूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी कष्टकरी महिलांचं आंदोलन। प्रलंबित मागण्यांकडे शासनानं लक्ष देण्याची कष्टकरी महिलांची मागणी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला वैभवी देशमुखचा जबाब माझ्याच्या हाती। काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, संतोष देशमुखांनी वैभवीला सल्ला दिल्याचं जबाबात नमूद। विष्णू चाटेचा हत्येआधी संतोष देशमुखांना फोन। वैभवी देशमुखच्या जबाबात नमूद। भाऊ एवढं काय झालं, लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता। विष्णू चाटेशी फोनवरील संभाषणात संतोष देशमुखांचे उद्गार। फोन चाटेचाच असल्यामुळे देशमुखांनी मुलीला सांगितल्याचं नमूद। आशिष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले। कराड चाटे घुले टोळीच्या दहशतीबाबत गोपनीय जबाबातून माहिती समोर। साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय। सरपंच संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारले त्याचे रेखाचित्र SIDनं चार्जशीटमध्ये जोडली। यामध्ये एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ, गज आणि लाकडी दांडा या 5 वस्तूंचा समावेश। CID कडून पुन्हा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टात नको तर बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती। कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अर्ज। यावर 10 तारखेला होणार सुनावणी। मसाजोगमध्ये काँग्रेसची सद्भावना रॅली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह देशमुख कुटुंबीय रॅलीत सहभागी। संविधानाला अभिप्रेत भारत निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। सद्भावना असेल तरच लोकशाही टिकेल, त्यामुळे सर्व सामाजिक संघटनांनी रॅलीत सहभागी व्हावं, सपकाळांचं आवाहन।
काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांच्या घरापासून वर्षा गायकवाडांच्या घरापर्यंत यात्रा काढावी. मस्साजोगसारख्या संवेदनशील घटनांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे, त्यामध्ये इतरांनी लुडबुड करू नये, आशिष शेलारांची टीका. आशिष शेलारांच्या बोलण्यामध्ये राजकीय अपरिपक्वता. फडणवीसांच्या घरापासून गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढावी असं आम्हीही म्हणू शकतो, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय देशमुखांची मागणी. एक आरोपी फरार असून त्याला लवकर अटक करावी. फरार आरोपीपासून समाजाला धोका, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीनं अटक करा. सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा. या मागणीसाठी अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरात बंद. शहरातून मोर्चा काढून केला घटनेचा निषेध. सकल मानवतावादी नागरिकांकडून परभणीतील जिंतूर आणि पूर्णा तालुका कडकडीत बंद. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. हिंगोलीत वाल्मिक कराड आणि देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचं आंदोलन. कराडच्या फोटोला जोडे मारत व्यक्त केला निषेध. दौंडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी आणि धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आंदोलकांची मागणी. काळे झेंडे दाखवत निषेध. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक नाही. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात. कृषी विभागातील घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे कराड यांनी कृषी विभागातून परस्पर 200 कोटी उचलल्याचा आरोप. धस ईडीला पत्र लिहून करणार तक्रार. कृषी विभागातील 200 कोटी रुपये कशा पद्धतीने उचलले गेले हे कळण्यापलीकडचे. राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपेंचं वक्तव्य. मात्र तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला, धसांच्या भूमिकेवर परांजपेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये वनविभागाकडून धस समर्थक सतीश भोसलेच्या घराची तपासणी. घरात सापडलं वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड. धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि वन्यजीवांच्या प्राण्यांचं मांसही आढळलं. सतीश भोसलेनं वन्यजीवांच्या शिकारी केल्याचं समोर. मी अधिकाऱ्यांना खातरजमा करायला सांगितलं असून असा गुन्हा केला असेल तर शिक्षा होईल. वनमंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.